माझा नवरा परदेशात नोकरीला होता. त्याच काळात माझा आत्तेभाऊ शहरात नोकरीसाठी आला होता. तो माझ्याकडेच राहिला होता. एक दिवस माझ्या पोटात दुखू लागलं. चेक केल्यावर समजलं की मी 2 महिन्यांची गरोदर आहे. हे कसं शक्य होतं? कारण मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेच घरात होतो. मग माझ्या पोटात हे मूल कसं काय? मला आठवत होतं, माझ्या आत्याचा मुलगा नोकरीसाठी शहरात आला म्हणून मी त्याला माझ्या घरीच ठेवले. कारण मी एकटीच असायचे. नवरा देशाबाहेर असायचा. मी माझ्या नवऱ्याशी बोलले तेव्हा त्यांनी माझ्या भावाला घरी राहण्यास होकार दिला. माझ्या आत्याचा मुलगा माझी खूप काळजी घ्यायचा. मला बाजारातून काही आणायचे असेल तर तो आणून द्यायचा. मी एक दिवस आजारी पडली तेव्हा तो म्हणाला की तू आता आराम कर. रात्री मला दुधात औषध पाजून तो निघून जायचा. जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा मला खूप आराम मिळालेला असायचा. एके दिवशी माझ्या पोटात खूप दुखत होते. मग मी डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर म्हणाले तू गरोदर आहेस. हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. आश्चर्यचकित होऊन मी डॉक्टरांकडे बघत होते. माझ्यावर आभाळ कोसळल्यासारखं वाटत होते. हे कसं शक्य आहे यावर माझा विश्वासच बसेना. मी डॉक्टरांना सांगितले की तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. मला फक्त पोटदुखीची तक्रार आहे. मला पाहून डॉक्टर हसायला लागले आणि माझे रिपोर्ट समोर ठेवून ती म्हणू लागली की 3 वर्षापासून तुम्ही माझ्याकडे याच गोष्टीसाठी तर उपचार घेत आहात. आता देवाने तुम्हाला आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी झालं पाहिजे आणि माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. माझा रिपोर्ट पाहून मला धक्काच बसला. मला माहीत नव्हते की असे भयानक वळण माझ्या आयुष्यात येईल. हे ऐकून मला चक्कर यायला लागली. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. माझ्या नवऱ्याची नोकरी परदेशात होती. वर्षातून फक्त काही महिने तो देशात यायचा आणि त्या काळात मी आशावादी राहायचे की मला मूल होईल जेणेकरून माझं मन बाळात रमेल. परंतु प्रत्येक वेळी मला निराशेला सामोरे जावे लागले. पण आता तो परदेशात होता त्यामुळे मी डॉक्टरांना काहीच बोलले नाही. माझा रिपोर्ट घेतला आणि जड पावलांनी बाहेर आले. त्यावेळी माझ्या डोक्याने काम करणे पूर्णपणे बंद केले होते. हे कसे असू शकते? मी आणि आई? माझ्या घरापासून क्लिनिकचं अंतर फक्त 1 कॉलनी सोडून होतं. पण मला माझी पावले इतकी जड वाटत होती की जणू माझ्या खांद्यावर कोणीतरी खूप जड ओझं टाकलं आहे. घरात आम्ही दोघेच होतो. घरात दुसरे कोणी नव्हते. एक मी आणि दुसरा माझा आत्तेभाऊ राकेश. माझे मन पूर्णपणे विचार करून थकले होते. मी काय विचार करू? कसा विचार करू? राकेश माझा आत्तेभाऊ होता. कसे बसे चालत मी घराजवळ पोचले. घराचे गेट समोर पाहून माझी पावले तिथेच थांबली. मला असे वाटले की मी माझ्या निर्जीव अस्तित्वाला दवाखान्यातून प्रेतासारखे इथपर्यंत ओढले आहे. माझा घसा एवढा कोरडा पडला होता की मला श्वास घेतानाही गुदमरल्यासारखे वाटू लागले. मी दारावरची बेल वाजवली आणि राकेशने दार उघडले. मी घरात शिरले. माझ्याकडे पाहून तो हसला. घरात शिरताच तो म्हणू लागला, ताई तुला आज इतका वेळ लागला? जेवणासाठी मी तुझी वाट पाहिली पण नंतर मला भूक सहन होत नव्हती म्हणून मी जेवण घेतलं. ताई मी तुझ्यासाठी जेवण वाढू का? राकेश माझ्याशी खूप छान बोलायचा. तो नोकरीच्या संदर्भात शहरात आला होता आणि गेल्या अनेक महिन्यापासून इथे माझ्यासोबत राहत होता. माझ्या नवऱ्यालाही यावर काही आक्षेप नव्हता. त्यांना राकेशबद्दल सगळं माहीत होतं. खरं तर ते खूप खुश होते. राकेशमुळे माझा नवरा बेफिकर झाला होता. ताई कुठे हरवली आहेस? राकेशच्या बोलण्याने मी भानावर आले आणि मी म्हणाले, मला भूक नाही आहे. माझं डोकं खूप दुखतंय. मी माझ्या खोलीत जात आहे. राकेशला असं सांगून मी माझ्या खोलीत गेले. माझा रिपोर्ट ड्रॉवरमध्ये ठेवला आणि बेडवर बसले. माझे मन हरवले होते. राकेश हा खूप चांगला मुलगा होता. मी त्याच्याबद्दल असा विचारही करू शकत नव्हते. आम्ही लहानपणापासून एकमेकांना चांगलेच ओळखत होतो. ना मला माझ्या मानसिक आरोग्यावर शंका होती ना मला राकेशच्या चरित्रावर संशय होता. पण जो रिपोर्ट माझ्या हातात होता त्यावरून माझ्या साऱ्या शंका राकेशवरच चालल्या होत्या. कारण माझ्या आणि राकेशशिवाय घरात तिसरी कोणीही व्यक्ती नव्हती ज्याच्यावर मी शक घेऊ शकेन. मी हातात डोकं धरून बसले. मला आठवू लागले की गेल्या अनेक दिवसापासून राकेश मला दुधासोबत औषध देतोय जे घेतल्यानंतर मला गाढ झोप लागते आणि सकाळी उठल्यावर मला खूप फ्रेश वाटते. राकेश मला झोपेच्या गोळ्या देतो का? आणि मी झोपल्यानंतर माझ्यासोबत काहीतरी करतो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता मी आतल्या आत घुसमटत होते. जवळची नाती इतकी विचित्र झाली आहेत की त्यांना वाचण्यासमोर काहीच दिसत नाही. मी त्याची बहीण आहे, मग तो माझ्याबद्दल असा विचार करू शकतो? त्याचे मन हा गुन्हा करण्यासाठी कसे मानले असेल? मी खूप रडत होते. माझ्या मनात काय चालले आहे याचा अंदाज कोणालाच नव्हता.
माझी स्थिती असह्य होती. मला आठवू लागलं की तो लहानपणी माझ्या मांडीवर खेळायचा. त्याचे बोबडे बोलणे मला अजूनही आठवत होते. माझं लग्न होणार होतं. तेव्हा तो नवीनच कॉलेजमध्ये जायला लागला होता. दीपकच्या नावाने तो मला खूप चिडवायचा. मला म्हणायचा, तू मोहिनीसारखी सुंदर आहे आणि तुझा होणारा नवरा एक रुबाबदार, धिप्पाड आणि अँग्री यंग मॅन आहे. तो तुला अजिबात शोभणार नाही. तुला माझ्यासारखा हुशार माणूस शोभेल. तो नेहमी दीपकच्या नावाने मला चिडवायचा, हसायचा आणि विनोद करायचा. मी त्याला नुसती खुन्नस देत असायची. माझं आणि त्याचं नातं खूप छान होतं. तो जेव्हा इथं आलेला तेव्हा रात्री उशिरापर्यंत माझ्याशी गप्पा मारत बसला होता. आताही तो मला चिडवत होता की मला वाटते दीपकदाजींनी परदेशात कुठल्या तरी बाईशी लग्न केलं आहे, त्यामुळे ते परत येण्याचं नाव घेत नाहीत. मी त्याच्याकडे रागाने बघितलं आणि तो हसायला लागला. त्याला पाहून असे कधीच वाटले नाही की तो माझ्यासोबत असे वाईट कृत्य देखील करू शकतो. या विचारात मी हरवले होते. त्यानंतर राकेश माझा दरवाजा ठोठावत आत आला. त्याच्या हातात दूध आणि औषध होते. तो अगदी नॉर्मल पद्धतीने माझ्यासमोर बसला, पण त्याच्या पलंगावर बसताच मी घाबरून मागे हटले, जसं की तो काय करेल हे माहीत नाही. आणि ही एक गोष्ट स्पष्ट होती की मी जे काही डॉक्टरांकडून ऐकलं होतं, माझ्या जागी कोणीही असतं तरी त्यावेळेस तेवढंच घाबरलं असतं. त्यावेळी राकेशसोबत त्या घरात मी एकटीच होते. मला इतकी घाबरलेली पाहून त्याला आश्चर्य वाटले. काय झाले ताई, एवढी का घाबरली आहेस? सगळं काही ठीक आहे ना? घे हे दूध पी आणि आराम कर. राकेशने तो दुधाचा ग्लास माझ्या दिशेने सरकवला. मी त्याच्या हातातून ग्लास घेऊन बाजूला ठेवला आणि कडक स्वरात त्याला म्हणाले, इथून जा, मला झोप येत आहे. कारण मला माहीत होतं की आता तो माझ्या शेजारी बसून त्याच्या ऑफिसच्या गोष्टी सांगणार आणि मी झोपेपर्यंत तो उठणार नाही आणि बाहेर जाणार नाही. माझ्या कठोर स्वराने तो थक्क झाला. काय झालं ताई, बरी आहेस ना? कदाचित तो माझ्या असभ्य स्वराने त्रस्त झाला असावा. मला त्याचा आणखी राग येऊ लागला. तो माझ्यासमोर कसलं नाटक रचत होता. जणू तो खूप भोळा आहे, अडाणी आहे, खूप धर्मनिष्ठ आहे. आधी मला त्याच्या कांशिलात मारायची होती आणि नंतर माझा रिपोर्ट त्याच्यासमोर द्यायचा होता. पण मला त्याला रंगेहात पकडायचे होते. माझं डोकं दुखतंय, मला उठवायला अजिबात येऊ नकोस, मला झोपायचं आहे. माझ्या या उग्र स्वरांसमोर तो गप्प बसला आणि खोलीतून उठून तो दाराकडे गेला. तू आराम करशील आणि हो, दूध पिऊन घे. तू जेवलीही नाहीस. मला पुन्हा दूध प्यायला सांगून तो खोलीबाहेर गेला. मला तेच जाणून घ्यायचे होते की मला दूध आणि औषध पाजून तो माझ्याशी काय घृणास्पद खेळ खेळतो. मी तो दुधाचा ग्लास घेतला आणि खिडकीतून बाहेर फेकून दिला आणि औषध ड्रावरमध्ये ठेवून लाईट बंद करून खोलीत झोपून गेले. आता मी वाट पाहत होते की राकेश कधी माझ्या रूममध्ये येईल. 1 तास उलटून गेला होता, पण माझ्या रूममध्ये कोणीच आले नव्हते. त्याची वाट बघून मी थकले होते आणि मला झोप येऊ लागली. म्हणून मी स्वतः पाहण्याचा विचार केला की तो काय करतोय. मी उठून माझ्या रूममधून बाहेर आले. मी हळूच त्याच्या खोलीचे दार उघडले. तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी हळूच त्याच्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि दबक्या पायाने माझ्या खोलीत आले. ते प्रसंग माझ्या मनात घर करू लागले. जेव्हा मला आत्याचा फोन आला होता आणि ती म्हणत होती की राकेशला शहरात नोकरी करायची आहे, पण तुला माहीत आहे की मी त्याला हॉस्टेलमध्ये राहू देऊ शकत नाही, कारण मुलं अनेक प्रकारचे असतात. माझा राकेश साधा आहे. चुकीच्या लोकांच्या जाळ्यात अडकून तो सिगारेट आणि इतर ड्रगच्या आहारी जाऊ नये, म्हणून तू त्याला तुझ्या घरी ठेवून घे, जेणेकरून आम्ही इकडे चिंतामुक्त राहू. तेव्हा मी खूप विश्वासाने आत्याच्या होला हो लावत चालेल असं म्हणाले. विचार करून करून माझं डोकं फुटायला करत होतं आणि राकेश त्यावेळी त्याच्या खोलीत बसून सिगारेट ओढत होता. त्याची पाठ माझ्याकडे होती, त्यामुळे मी त्याला सिगारेट पिताना बघते हे त्याला माहीत नव्हते. माझी आत्या हार्ट पेशंट आहे. राकेशने माझ्यासोबत काय केले हे जर तिला कळले असते तर कदाचित हे ऐकून ती मरण पावली असते. पण मला वाटले की मी सकाळीच राकेशला सांगेन की त्याने त्याच्या मुक्कामाची इतरत्र व्यवस्था करावी. मी त्याला आता माझ्या घरी ठेवू शकत नाही. मी माझ्या खोलीला कुलूप लावून झोपून गेले. सकाळी माझ्या रूमचा दरवाजा जोरजोरात ठोठावण्याचा आवाज आला. मी उठून दार उघडून समोर पाहिले तर राकेश माझ्याकडे खूप रागाने बघत होता. तू दार का लॉक केलं होतंस ताई? जेव्हा त्याने मला रागाने विचारले, माझ्याशी या पद्धतीने बोलणारा तो कोण होता? त्याला कदाचित त्रास होत असावा की मी त्याचा मार्ग रोखला होता. कदाचित त्याची इच्छा पूर्ण झाली नसल्यामुळे तो माझ्याशी असे बोलत होता. मी म्हणाले, तू आहेस कोण मला हे विचारणारा? माझा राग बघून तो शांत आवाजात बोलला, ताई, तुला रात्री बरे वाटत नव्हते. मला तुझी काळजी वाटत होती. मी कधीपासून दार ठोठावत आहे, पण जेव्हा तू उत्तर दिले नाहीस तेव्हा तू बेशुद्ध झाली असशील याची मला काळजी वाटू लागली. म्हणून मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते लॉक होते, म्हणून मी काळजीत होतो.
त्यामुळे तू दरवाजा लॉक नको करत जाऊस. त्याची खोटी काळजी आणि दिखाव्याचा त्रास पाहून मला खूप राग आला. मी म्हणाले की तुला माझी काळजी करण्याची काही गरज नाही आणि मी माझ्या खोलीतून बाहेर पडले. स्वतःचा नाश्ता केला आणि शेजारच्या मैत्रिणीच्या घरी गेले. माझ्या शेजारी माझ्याच वयाची एक मुलगी राहायची. माझा नवरा जेव्हाही बाहेरगावी जायचा तेव्हा ती माझी खूप काळजी घेत असे. माझी तिच्याशी खूप चांगली मैत्री होती. तिचा नवराही मला लहान बहिणीप्रमाणे मानत असे. जेव्हा तो बाजारातून काही खरेदी करायला जायचा तेव्हा तो मला विचारायचा की ताई, तुला काही मागवायचं असेल तर मला सांग, मी घेऊन येईल. मी अनेकदा त्यांच्याकडून वस्तू मागून घ्यायची, पण राकेश आल्यापासून मी त्याला सगळ्या गोष्टी सांगायची. त्यावेळी माझे शेजारी नूतनकडे माझे एकच काम होते की मला माझा गर्भपात करायचा होता. माझा नवरा 2 महिन्यांनंतर येणार होता. हा गुन्हा दूर करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पण नूतनला मी काय बोलू हेच समजत नव्हते. ती माझ्याबद्दल काय विचार करेल माहीत नाही, पण मला कुठल्या तरी स्त्रीची गरज होती, तेही खरं न सांगता. मला हे पाऊल उचलावे लागणार होते, कारण जर मी आत्याला खरे सांगितले तर तिला ते सहन होणार नाही आणि नवऱ्याला सगळं सांगितलं तर तो कधी मला बायको म्हणून स्वीकारणार नाही. माझं घर उद्ध्वस्त झालं असतं. शेवटी मी हिंमत करून नूतनला सांगितलं की माझ्या पोटात मूल आहे, मला त्याचा गर्भपात करायचा आहे. मग तिने माझ्यासोबत डॉक्टरांकडे येण्यास होकार दिला. मी एका नवीन महिला डॉक्टरांकडे गेले आणि त्यांना सांगितले की जर त्यांनी माझे हे काम केले तर मी त्यांना चांगले पैसे देईल. त्या महिला डॉक्टरांनी होकार दिला. पण त्याच रात्री माझ्यासोबत असे काही घडले ज्याने माझे हृदय हेलावले. रात्री घरी येताच मी राकेशला सांगितले की मी आता तुला माझ्या घरी ठेवू शकत नाही, त्यामुळे 2-3 दिवसात तुला पाहिजे तिथे राहण्याची व्यवस्था तू करावी. माझे बोलणे ऐकून त्याला आश्चर्य वाटले आणि तो म्हणाला, ताई काय बोलते आहेस, मी तुला का सोडून जाऊ? माझं काय तेव्हा, मी कुठेही राहीन, पण तू एकटी कशी राहणार? राकेशची माझ्याबद्दलची काळजी मला दिसत होती. मी म्हणाले की तू येण्यापूर्वी मी एकटीच राहत होती, लवकरात लवकर तुझी व्यवस्था कर. त्यावर तो काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर नक्कीच नाराजी दिसत होती. मी माझ्या खोलीत झोपायला गेले. मी आता खोलीला कुलूप लावून झोपायला लागले. काही वेळातच मला झोप लागली. तेव्हा मला भानच राहिले नाही. रात्री डोळे उघडले तेव्हा मला कोणीतरी माझ्या शेजारी झोपलेले जाणवले. पण माझ्या खोलीत खूप अंधार होता. इतका अंधार होता की मला तो माणूस दिसत नव्हता. मी खूप घाबरले होते. मी घाईत काही विचार करू शकले नाही, म्हणून मी आरडाओरड करू लागले. पण पुढच्याच क्षणात माझ्या शेजारी झोपलेली व्यक्ती उठून बसली. मी आथरुणातून उठण्यापूर्वी त्या माणसाने माझ्या तोंडावर हात ठेवला. मी स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग शोधत होते की तेवढ्यात त्या व्यक्तीने बाजूचा लॅम्प लावला. त्या व्यक्तीला पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण माझा नवराच माझ्यासमोर होता. दीपक घरी आला होता, तेही काही न सांगता. तो अचानक आला होता. तो हसायला लागला आणि म्हणाला, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. मी घरी पोहोचलो तेव्हा राकेशने दरवाजा उघडला होता. मी येत आहे हे त्याला माहीत होते, पण जेव्हा मी रूममध्ये येऊ लागलो रूमला कुलूप होते, म्हणून मला खिडकीतून आत यायला लागलं. तू पण वेडी आहेस, इथे कोण अनोळखी होतं की तू दार लॉक करून झोपलीस? मी दीपकला कसे उत्तर दिले असते? त्यावेळी मी खूप भावनिक झाले होते आणि दीपकला पकडून मी ढसाढसा रडू लागले. त्याला वाटले होते की तो दूर असल्यामुळे मी रडत आहे, पण रडायचं खरं कारण तर वेगळंच होतं. मला काय झाले ते मलाच माहीत होतं. तो मला धीर देऊ लागला. सकाळी उठले तेव्हा दीपक अजूनही झोपलेलाच होता. मी खूप अस्वस्थ झाले होते. आज मला गर्भपात करण्यासाठी डॉक्टरकडे जायचे होते, पण दीपकच्या उपस्थितीत ते शक्य नव्हते. आता मला काळजी वाटू लागली होती की मी दीपकजवळ कोणते बहाणे करणार, प्रकरण कसे लपवणार. मी बाहेर हॉलमध्ये उदास बसले होते. तेवढ्यात मी राकेशला पाहिले. तो स्वयंपाकघरातून बाहेर आला. त्याने स्वतःसाठी नाश्ता बनवला होता. टेबलवर बसत बसत तो माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला, ताई तुला दाजींचे सरप्राईज कसे वाटले? मी त्याच्याकडे तिरस्काराने बघितले आणि म्हणाले, तू किती धीट आणि नाटकी माणूस आहेस. तुला लाज वाटत नाही का? एकीकडे तू मला ताई म्हणतोस आणि दुसरीकडे मी हे सगळं सहन करून थकले होते. म्हणूनच विचार न करता तोंडाला येईल ते बोलणे सुरू केले. पण तो इतका धीट होता की आताही तो माझ्याकडे आश्चर्याने पाहत होता आणि म्हणू लागला, ताई हे काय बोलतेस? मला अजिबात समजलं नाही. मी असे काय केले की तू माझ्याशी असे बोलत आहेस? राकेशच्या बोलण्यावर मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि माझ्या खोलीत गेले. दीपक अजूनही झोपला होता. मी ड्रावरमधून रिपोर्ट काढले आणि रूम बाहेर आले. राकेश आता टेबलाजवळ उभा होता. मी तो रिपोर्ट त्याच्या चेहऱ्यावर मारला, जो त्याच्या चेहऱ्यावर आदळला आणि जमिनीवर पडला. आणि मी म्हणाले, हे वाच आणि दीपक उठण्यापूर्वी माझ्या घरातून चालता हो, कारण दीपकला याचा सुगावा लागावा अशी माझी इच्छा अजिबात नव्हती. राकेशने रिपोर्ट जमिनीवर उचलून उघडला. ते वाचताच त्याचा चेहरा फिका पडला.
तो काही बोलायच्या आधीच दीपक बाहेर आला होता. कसे काय माहीत, पण तो थेट राकेशकडे गेला आणि त्याच्या हातातून रिपोर्ट घेऊन वाचू लागला. त्यांना पाहून माझा आत्मा माझ्या शरीरापासून वेगळा झाला. माझे घर उद्ध्वस्त होईल, दीपक मला घटस्फोट देईल, असे विचार मनात येऊ लागले. मला चक्कर आली आणि मी बेशुद्ध पडले. जेव्हा मला शुद्धी आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. मला ड्रीप लागली होती. दीपक माझ्याकडे खूप गंभीरपणे पाहत होता. राकेशही तिथेच उभा होता. दीपकला बघून मी रडायला लागले. मी म्हणाले, दीपक, यात माझी काही चूक नाही. राकेश मला झोपेचे औषध द्यायचा. मला काहीही माहीत नाही. प्लीज मला घटस्फोट देऊ नकोस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मी बेडवर पडून हात जोडून दीपकची माफी मागत होते. तो माझ्याजवळ आला. माझे जोडलेले हात हातात घेतले आणि म्हणू लागला, तू अस्वस्थ होऊ नकोस. मी तुला सोडणार नाही. मी पुन्हा तुझ्या सर्व टेस्ट केल्या आहेत. तू गरोदर नाही आहेस. कदाचित तुझा रिपोर्ट कोणाच्या दुसऱ्याच्या रिपोर्टशी बदलला गेला होता. ना तू दोषी आहेस, ना राकेशने असं काही केलं आहे. त्याच्या चरित्रावर संशय घेऊ नकोस. फक्त रिपोर्ट अदलाबदल झाले होते. मी राकेशकडे पाहिले तर तो रडत होता. कोणताही आवाज न करता तो अश्रू ढाळत होता. मला पाहून तो माझ्याजवळ आला आणि म्हणू लागला, ताई, मी हे करू शकेन असं तुला कसे वाटले? आई आणि तुझ्यात मला कधीच फरक दिसला नाही. मी तर कोणत्याही मुलीकडे नजर वर करून सुद्धा पाहत नाही. तू मला माझ्या आईच्या जागी आहेस. मी म्हणाले की मी तुला नशेत सिगारेट ओढताना पाहिले होते. तो म्हणू लागला की मी कधीच नशेत सिगारेट ओढत नाही. होय, कधीकधी मी माझी खोली बंद केल्यानंतर बिडी ओढतो. मी माझं बालपण तुझ्या कुशीत घालवलं आहे, म्हणून मी तुझी माझ्या आईसारखी खाण्यापिण्याची आणि औषधाची काळजी घ्यायचो. पण आज तू माझ्यामुळे संकटात आहेस हे मला माहीत असतं तर मी ते कधीच आलो नसतो. तो रडत रडत बोलत होता. एका चुकीच्या रिपोर्टने मला अपराधी करून ठेवलं होतं. मी त्याच्याविषयी चुकीचा विचार करत होते. पण मी एकदाही विचार केला नाही की बऱ्याचदा रिपोर्टही चुकीचे निघतात. हे माझ्या लक्षात आले नाही. मी विचार करत होते की कदाचित मी माझ्या रिपोर्टची पुन्हा एकदा चाचणी केली असती तर असे झाले नसते. मंडळी, यामुळेच कोणाबद्दल काहीही निष्कर्ष काढण्यापूर्वी सत्यता पडताळून घ्यावी. मंडळी, तुम्हाला जर आमचं काम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकत रहा मनाचे बोल.